खूप क्रिएटर्स आहेत जे त्यांना असं कळलं की मालवणी बोलूया आपण, छान व्हिडिओ व्हायरल होता. मी रागात जरी बोलले ना तरी माझा होणारा नवरा माझ्याकडे हसत बघतो. बरं मी आहे ना बऱ्याच मालवणी लोकांना भेटलीये, पण जितका प्रचार तू तुझ्या भाषेचा करतेस सगळीकडे, जितकं प्राऊडली तू सगळ्यांना तुझी भाषा काय आहे ते सांगत असतेस किंवा त्यांना शिकवायचा देखील प्रयत्न करते, जे तू माझ्या बरोबर सुद्धा केलेला आहे. सो बरीच लोक हे करत नाही. असं काही ठरवून केलेल्या ह्या गोष्टी नव्हत्या. म्हणजे मी मालवणीत सुद्धा बोलायला सुरुवात केली किंवा एखादा व्हिडिओ बनवला, हा काही ठरवून बनवलेला नव्हता. त्याच्यामुळे मला ते असं एकदम मी नॅचरली काहीतरी करते, ते लोकांना आवडतंय, त्याच्यामुळे त्याच ह्याच्यामध्ये मी राहिले. म्हणजे आता तू बघशील तर असे खूप क्रिएटर्स आहेत जे त्यांना असं कळलं की मालवणी बोलूया आपण, छान व्हिडिओ व्हायरल होतो. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण माझं असं आहे की ती भाषा पोचवा जास्त लोकांपर्यंत. गरजेचं नाही की सगळ्यांना मालवणी शिकवा, पण ती एक छान भाषा आहे, गोड भाषा आहे, ऐकायला छान वाटते, खूप मजा आहे ऐकायला. मी रागात जरी बोलले ना तरी माझा होणारा नवरा